श्री गणेशाय नमः। प्रणम्यं शिरसा दैवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यम् आयु कामार्थसिद्धये। प्रथमं वक्रतुण्डश्च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्दकं लम्बोदरं पंचमश्च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचन्द्रश्च दशमं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशं तु गजाननं द्वादशेतानि नामानि त्रिसन्देह पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो। विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं। जपेत गणपति स्तोत्रं षड्भिर्मासे फले लभेत संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः। अष्टभ्य ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः। इति श्रीनारदपुराणे संकष्टनाशनं नाम श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम्। याचे मराठीमध्ये अनुवाद असे होईल। साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका, भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती। प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंतते, तिसरे कृष्णपिंगाक्ष, चौथे गजवक्त्रते, पाचवे लंबोदर, सहावे विकट नावते, सातवे विघ्नराजेंद्र, आठवे धूम्रवर्णते, नववे श्री भालचंद्र, दहावे श्री विनायक, अकरावे गणपती, बारावे श्री गजानन। देव नावे अशी 12, तीन संध्या म्हणे नर, विघ्न भीती नसे त्याला प्रभो, तू सर्व सिद्धी द। विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थ्याला मिळे धन, पुत्रार्थ्याला मिळे पुत्र, मोक्षार्थ्याला मिळे गती। जपता गणपती स्तोत्र 6 मासात हे फळ, 1 वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय। नारदांनी रुचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे। श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले। इति श्री गणपती स्तोत्रम संपूर्णम। श्री गजाननार्पणमस्तु। मंडळी, आजचे हे गणपती स्तोत्र तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंटमध्ये कळवा। आजचे हे स्तोत्र तुम्हाला आवडले असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींशी शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग मंडळी, पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसह। तोपर्यंत श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ।